नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला आजची मोठी बातमी ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येत्या 7 मे रोजी निवडणूक आहे, मतदान आहे आणि त्यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरलेत। हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तिथलं राजकीय वातावरण तापवण्यासाठी राज ठाकरे नारायण राणेंची प्रचार सभा घेणार आहेत। राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यानं आरोप प्रत्यारोपाला आणखी धार लागणार आहे। त्यामुळे या प्रचार सभेत राज ठाकरे आज काय बोलणार हे पाहावं लागेल। आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरेंची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आज राज ठाकरेंची तोफ कोकणामध्ये धडाडणार आहे। नारायण राणेंसाठी कणकवलीमध्ये आज संध्याकाळी सभा आयोजित करण्यात आली आहे राज ठाकरेंची आणि नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात उतरलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर सिंधुदुर्गातून आपल्या सोबत जोडले गेले। विशाल, किती वाजता आणि कोणत्या जागी आज राज ठाकरेंची सभा होतीये? श्वेता, जर पाहिलं तर आपण बहुचर्चित प्रतीक्षेत असणारा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून उमेदवारी ही नारायण राणे यांना मिळाली। प्रतिष्ठेची लढाई असलेली ही राणेंसाठी लढाई असेल, कारण यामध्ये ठाकरे विरुद्ध राणे असा जो संघर्ष आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। आणि जर आपण पाहिलं तर आज याच प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे हे देखील सिंधुदुर्गात येत आहेत आणि कालच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा ही कणकवलीमध्ये झाली होती। अगदी त्याच व्यासपीठावर आज राज ठाकरे यांची सभा होते। त्यामुळे कुठेतरी एकूणच या संघर्षाकडे एक वेगळी नजर म्हणजे की ठाकरे विरुद्ध राणे असा जो वाद होता, मात्र त्यासाठी आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कंबर कसलेली पाहायला मिळते। तसंच जर बघितलं तर सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची विनायक राऊत यांच्यासाठी ही सभा होती आहे। म्हणजे दोन्ही ठाकरे आज सिंधुदुर्गात म्हणजे काका पुतण्यांचा जो आमने सामने जो आहे तो सिंधुदुर्गात अगदी तळ कोकणात पाहायला मिळणार आहे। बरं, धन्यवाद विशाल या माहितीसाठी। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र डागलं। काँग्रेसनं काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये सत्ता आल्यास 370 कलम पुनर्स्थापित करू असं सांगितलंय। हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट आदित्य ठाकरे घेतात, मग तुमच्याकडे कसलं हिंदुत्व शिल्लक आहे असा सवाल केसरकरांनी ठाकरेंना विचारलाय। तर बाळासाहेबांनी ज्यांना रोखलं अशी पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारी लोक उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला आहेत असा घणाघात देखील दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला। आज काँग्रेसने जाहीरनामा काढलेला आहे की आमची सत्ता आली तर आम्ही 370 कलम पुन्हा पुनर्प्रस्थापित करू। तुम्हाला मान्य आहे का? आणि मग हिंदुत्व सोडलं नाही म्हणून कोणाला सांगता? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्याला अपमान केलेला होता केंद्रीय मंत्र्यांनी, बाळासाहेबांनी त्याला मुंबई बंद करून टाकली। आज राहुल गांधी उघडपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात। तुमचे चिरंजीव जाऊन त्यांची गळाभेट घेतात आणि कसलं हिंदुत्व शिल्लक आहे तुमच्याकडे? कोकणात येतो म्हटल्यावर धमक्या सुरू झाल्या, पण तूच ये आडवा करतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवरती प्रहार केला। कणकवलीमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी राणेंसह भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला। एक म्हण अशी आहे, शुभ बोल रे नार्या। आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो, मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो। तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो। आडवाच आहे तू। अरे लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला। बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला। अहो अमित शहाजी, तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला। 10 वर्ष तुम्ही तिकडे अंडी उगवत बसलाय, कोंबडी चोर बरोबर घेतला तरी अजून अंड्यातलं पिल्लू का नाही बाहेर येत? कमळाला मळाचा प्रचार करायला लागतोय। हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी। मग एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला खलनायक।
बरं, खलनायक कमी पडत असेल तर चिखल नायक. आणि मग काँग्रेस काय करणार? ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार. अहो, तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत, आम्ही काय करू शकतो? आमचा काय दोष आहे? म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागतात. ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात, कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो कचरा उचलतात, गाडीत टाकतात. आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं, ते पहिल्या प्रथम बघतोय, कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय. सगळे कचरे. ज्याला बाळासाहेबांनी गेट आऊट सांगितलं होतं, आज तो तुमचा इथला उमेदवार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये वीर सावरकरांचा मुद्दा चर्चेत आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना सवाल केलाय. खरं तर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपनं यापूर्वी सुद्धा ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी, आप नकली शिवसेना चला रहे हो. शरद पवार एंड कंपनी, कांग्रेस एंड कंपनी, जिनकी गोदी में उद्धव जी बैठे हैं, वो 70 साल से धारा 370 को एक अनाथ बच्चे की तरह गोद में बिठाकर खिलाते. उन्होंने राम मंदिर को अटकाने वालों के साथ मुख्यमंत्री बनने के लिए समाधान करने का काम उद्धव ठाकरे जी ने. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता वीर सावरकरांचा मुद्दा चर्चेत आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकणातल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. नारायण राणे यांच्या प्रचार सभेत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय. अमित शहांनी वीर सावरकरांवरून उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मैं इतना कहना चाहता हूं कि आज क्या ये नकली सेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे वीर सावरकर जी का नाम अपने भाषण में लेने का हिम्मत कर सकते हैं क्या? बोलिए, कर सकते हैं क्या? अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी, आप नकली शिवसेना चला रहे हो. असली शिवसेना एकनाथ शिंदे के साथ. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना होऊ घातलाय. भाजपनं नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे कोकणात राणे विरुद्ध राऊत अशी लढत आहे. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. कश्मीर से धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? जोर से बोलिए, हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? 70 साल से इस शरद पवार एंड कंपनी, कांग्रेस एंड कंपनी, जिनकी गोदी में उद्धव जी बैठे हैं, वो 70 साल से धारा 370 को एक अनाथ बच्चे की तरह गोद में बिठाकर खिलाते थे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपनं याच मुद्द्यावरून विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मैं उद्धव ठाकरे को बता सकता हूं, पूछ सकता हूं और पूछना भी चाहता हूं, क्या उद्धव ठाकरे जी मुंबई में सभा कर कर कह सकते हैं अयोध्या में राम मंदिर बना वो अच्छा हुआ? पूछ सकते हैं क्या? नहीं पूछ सकते, क्योंकि उनकी वोट बैंक भी अब कांग्रेस की वोट बैंक हो गई है. आप उनकी वोट बैंक नहीं हो भाई. उन्होंने राम मंदिर को अटकाने वालों के साथ मुख्यमंत्री बनने के लिए समाधान करने का काम उद्धव ठाकरे जी ने किया. भाजप शिवसेना युतीत काडीमोड झाल्यापासून हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून अनेक वेळेला राजकीय संघर्ष झालाय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोचरी टीका केली होती आणि हाच मुद्दा पुढे करत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
पुढची बातमी पाहूयात. बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी फुरसुंगी येथे झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर टीका केली. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आणि 26 पक्षांची खिचडी आहे. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधींसाठी जागा आहे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंसाठी जागा आहे. पण मोदींची ट्रेन सर्वांना विकासाकडे घेऊन जाते असं फडणवीस म्हणाले. तर 2026 नंतर प्रत्येक निवडणुकीत 33% महिला मंचावरती बसलेल्या दिसतील. पाण्याचा प्रश्न देखील मिटेल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. 2026 नंतर अर्धा मंच महिलांकरता आम्हाला राखून ठेवायचा आहे. माता भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये 33% महिला विधानसभेत आमदार म्हणून आणि 33% महिला लोकसभेत खासदार म्हणून जाणार आहे. महिलांचा विचार करणारा देशात कोणी नेता असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहे. जालन्यामध्ये आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये जुंपली आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावरती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टीका केली. दरम्यान खोतकरांच्या टीकेला गोरंट्याल यांनी प्रत्युत्तर दिलं. थकलास माणसाच्या नादीला काय लागायचे गरज. एकदम चिल्लर माणूस, एकदम वाह्यात माणूस आहे. सरापुऱ्या गावचा मर्यादा तो खातो, घाण तो खातो आणि आमच्यावरती शिंतोडे उडवतो. हे टक्केवारी सम्राटाने असं बोलायचं का? मध्य सम्राट, टक्केवारी सम्राटाने हे बोलायचं का आमच्याशी? मनोमिलन नाही, ते मनी मिलन असतं. यानी हा मनी मिलनसाठी ते नाटक केलं. आतापर्यंत ते दानवेच्या विरोधात बोलत होता, आता त्याच्या फेवरमध्ये बोलतो. आणि मी वह्यात असेल, मी जे काही असेल, पण जनता म्हणते चांगला माणूस आहे. पण 26,000ची लीड जनताने माली दिली. तुझ्या सर्टिफिकेटची काही गरज नाही. विधानसभेला तुला माहीत पडेल मी किती वह्यात आहे आणि काय आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराचे व्हिडिओ एडिट करून त्याची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जाते आणि असाच एक प्रकार नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या बाबतीत घडलाय. विखेंच्या प्रचारातील सभेदरम्यान एक व्हिडिओ विरोधकांकडून एडिट करून व्हायरल केला जात असल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलाय. यामध्ये एक व्यक्ती आपलं म्हणणं सभेत मांडत असताना विरोधकांकडून तो व्हिडिओ एडिट करत त्याचं भांडवल करत असल्याचा कर्डिलेंचा आरोप आहे. माझं काही करत नाही त्यांकडे. पिटूला फोन करतो अगदी समक्ष आहे पिटूवर. हो खाली का फोन फोन काय खाली. हॅलो हॅलो पिटू, थांबा ऐकून घ्या, ऐकून घ्या माझं. पिटूला फोन करा. तिथं गेलो रात्री 9 फोन नाही माझ्याकडे कधी. त्यानंतर काय साहेब बोलते. तो व्हिडिओ पूर्णपणे कट केलेला व्हिडिओ आहे. फक्त विखेपुरताच तो जे काही बोललाय तेवढाच व्हिडिओ दाखवला. परंतु इतर जे काही लंकेच्या बाबतीत किंवा तिथं करोना सेंटरमध्ये ॲडमिट केलं आणि मग तिथं त्रास व्हायला लागला, तिथून मग तिने तिथून डिस्चार्ज द्यायला लावला. हा व्हिडिओ काय त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा आलेला दिसत नाही. आणि या बातमीचा नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.